जगाला कोकण दाखवा. हैया हो, 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 हैया हो. निळा निळा हा दर्या गर्द झाडी, घुमू येशील का ग तू कोकण किनारी. कोकणचा रानमेवा लाल माती, लखलखतई चांदणं पुनवाच्या राती. लखलखतई चांदणं पुनवाच्या राती. नमस्ते, मॉम हेल्थ केअर महाड सेंटर मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विनेरे या गावामध्ये सुर्वे आई बाबा यांची मॉम मॅट आणि NSM मशीन इन्स्टॉल करायला आलो आहोत. आज आपण सुर्वे बाबांकडे आईकडे आलेलो आहोत. पण सुर्वे बाबा आरोग्य खात्यामध्ये एक कुष्ठरोग तज्ञ म्हणून सेवा पार पाडत होते. तर आपण थेरपीचा त्यांचा अनुभव जाणून घेऊया. थेरपीच्या आधी काय काय व्हायचं आणि थेरपी ज्यापासून चालू केली तिथपासून त्यांना मिळालेला जो रिझल्ट आहे त्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. नमस्ते आई बाबा. नमस्ते. आई तुमचं नाव सांगा. विनया विश्वास सुर्वे. बाबा तुमचं नाव सांगा. विश्वास बाबूराव सुर्वे. आई बाबा, आई तू सांग, थेरपीला यायच्या आधी तुला काय काय त्रास होत होता? माझी कंबर दुखत होते, पाय दुखत होते, पाय जास्त दुखत होते, नुसते चालता येत नव्हतं मला. खूप विलाज केले पण काय फरक नाही पडत. ओके. जर मग ती गाडी बघितली, ती गाडी रिक्षा फिरत होती, ती ओरडत होती, थेरपी घ्या निरोगी राहा, थेरपी घ्या निरोगी राहा. तेव्हा मी दुसऱ्या दिवशीच लगेच सेंटरला गेले. बरोबर. म्हणजे तुला असं कळालं की एक रिक्षाच्या ऍडव्हर्टायझिंगच्या ह्याच्यावरती तू थेरपी सेंटरला आलीस आणि कंटिन्यू थेरपी घ्यायला लागलीस. एक महिना कंटिन्यूच घेतले. नंतर एक दिवस 2 दिवस आड करून लांब म्हणून यांना म्हटलं आपण मशीन घेऊन टाकू, जायला पावसात त्रास होतोय, बरोबर, आपण घरी घेऊन टाकू, मग आपलं कधी गरम करून घेत आहे. बरोबर. तर आई तू थेरपीला आता 1 महिना जायचीस, त्याच्यानंतर थोडे दिवस जायचीस, कारण आई खूप लांब राहते. विनेरे हे गाव महाड पासून खूप लांब आहे. तर आई थेरपीला तू आल्यापासून तुला कसा रिझल्ट आलाय, म्हणजे किती बरं वाटतंय? बरं वाटतंय. पाय जरा दुखायचे कमी आले. आणखीन कुठं दाढ दुखते, कुठं पोट दुखतं, कुठं डोकं दुखतं, ते कमी शेक घेतल्यावर कमी वाटतं. बरोबर. म्हणजे थेरपी घ्यायला लागल्यापासून तू दवाखान्यात गेली नाही, पण मी चेक करून आले. माझे 3 महिन्याने डॉक्टरकडे ट्रीटमेंट आहे ना, बरोबर, तिथून मी चेक करून आले. म्हणजे तुला शुगर बीपी वगैरे? शुगर बीपी आहेत त्याच गोळ्या. माझी शुगर बीपी आता कमी झाली. बरोबर. वा, चांगली गोष्ट आहे की आपल्या मॉमॅटच्या थेरपीमुळे आईची शुगर बीपी कमी झालेली आहे. बाबा तुम्हाला काय काय त्रास व्हायचा? मला आतापर्यंत काहीच नाही, बीपी नाही, डायबिटीस नाही, कुठलाच आजार नाही. पाय दुखायचा. फक्त मला पायात थोडस मुंगे यायच्या आणि या डॉक्टरापासून थोडस ही जरा थोडीशी दुखायची. आता ही म्हटली चला मी जिथं थेरपी घेतो तिथे तुम्हाला घेऊन जातो. तेव्हा मी हिच्या बरोबर घेऊन आरोग्याला आलो. मग आता कसं वाटतं तुम्हाला थेरपी घेऊन? त्याला जरा 50% बरं आहे. बरं. म्हणजे 1 बरं होणार. आपली मॉममेट घरी आल्या आता 100% बरं. कसं 1 महिन्यात पण बाबांना एवढा छान 50% का होईना पण रिझल्ट आलेला आहे. आणि आई बाबा रोजच्या रोज थेरपी सेंटरला रोजच्या रोज येतात. आई आपल्या थेरपी सेंटरचं वातावरण कसं आहे? आपल्या एंजल्स कशा आहेत? एंजल चांगले आहेत, सर चांगले आहेत, स्टॉप चांगला आहे, सर्व आहे. बरोबर, व्यवस्थित आहे. मग आणि वातावरण पण छान आहे. बरोबर. मग आता तू तिथे गेल्यावर प्रसन्न वाटतं, बरं वाटतं. काय कोण त्रास नाही देत, काय नाही. बरोबर. थेरपी रोजच्या रोज घेऊन बरं वाटायचं का? थेरपी घेतल्यावर मी चालत यायची. कधी चालवलं नाही तर मी रिक्षाने जायचे. आणि थेरपी घेतल्यावर असते चालत यायची. पायानेच माझा त्रास होता, जाम पायाने त्रास आहे. मग मशीन घ्यायचा विचार कसा काय झाला तुझा? नाही, हे लांब पडतं ना यायला, रोज जेवण करून मला त्रास व्हायचा जायला. तर त्यानं म्हटलं आपण डॉक्टरला पैसे द्यायचे, ते मशीनला देऊ. बरोबर. आणि आपण आपलं जीवन आहे तोपर्यंत मशीन घेऊ, नंतर कोण हे सामान घेईल ते घेईल मशीन. बरोबर. असा विचार केल्याने घेतले.
तर आई, आता तू थेरपी घेतेस, आपले आई बाबा अजून थेरपीला येत नाहीत किंवा थेरपी घेतात, त्यांना तू काय संदेश देशील? त्यांनी ज्यांना कुणाला बरं नाही त्यांनी आपलं तिथं जावं असं माझं मत आहे. या आमच्या गावातले किंवा म्हाडचे, आणि तिथं त्यांची तब्येत ठीक व्हावी म्हणून थेरपी घ्यावी. बरोबर. कारण आपण थेरपी सेंटरला प्रत्येक आजारावरती थेरपी देतो. आपल्या प्रत्येक आजारावरती आपली मॉम मॅट खूप फायदेशीर आहे. आपला एक डॉक्टरच आहे, तो सगळ्या आजारांना खूप चांगल्या प्रकारे म्हणजे निरोगी करण्याचं काम करतो. त्यासोबत आपली NSM मशीन आहे, पायाची मशीन, नसांची मशीन म्हणता येते, त्याप्रमाणे खूप छान अशी काम करते. तर आपली आई मॉम मॅट कशी आहे? लय भारी. लय भारी. मॉम मॅट लय लय भारी. मॉम मॅट लय भारी. NSM मशीन लय भारी. NSM मशीन लय भारी. उलगुल मशीन लय भारी. आई बाबा लय भारी. महाड सेंटर लय भारी. आई बाबा, तुम्ही छान असं आम्हाला मुलाचं म्हणजे एक छोटासा व्हिडिओ दिला, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. स्वागत देखील आणि खूप तुम्ही आमचं स्वागत खूप छान प्रकारे केलं. बाबा तर खूप आधीपासून आमची वाट बघत रस्त्यावरती थांबलेले. बाबा खरंच थँक्यू. आई थँक्यू. आणि काही वाटलंच तर आम्हाला फोन मेसेज करत राहा, आम्ही पण तुम्हाला सारखं फोन मेसेज करतच राहणार. थँक्यू आई बाबा. थँक्यू. Thank you so much. सांगायचंय सांगू का? हा बोला ना बाबा. त्याच्यामध्ये इंजेक्शन नाही घ्यायचं, काय नाही, गोळ्या नाही घ्यायच्या, काय नाही. बरोबर. थेरपी घेतली की तुमचा जो काय आजार आहे तो बरा होऊ शकतो. हा एक महत्वाचा. बरोबर. बरोबर. आणि बाबांनी पल्स पॅड तर आधीच घेतलेलं, म्हणजे आपली मॉम मॅट घरी परचेस करायच्या आधीच बाबांकडे आईकडे पल्स पॅड आधीपासूनच होतं. खूप सुंदर असा संदेश दिला बाबाने की हम्म. बिना गोळ्या, गोळ्या. बिना इंजेक्शन तुम्ही इथे या मॉम हेल्थ केअरच्या थेरपीला या आणि तुम्ही नॅचरल पद्धतीने ठीक व्हा. असा बाबांनी खूप सुंदर आपल्याला संदेश दिला आहे. हम्म. तर खरंच तुम्हाला भेटून सुद्धा इथे येऊन सुद्धा खूप भारी वाटलं. आणि आम्ही याच्या पुढे देखील इकडे कधी फेरी झाली तर आम्ही तुमच्याकडे येऊ. ही मॉम मॅट आपल्या घरी आलेली आहे, आता आपण फॅमिलीच आहोत एक, आणि हे मॉम मॅट आमचं लक्ष असणार की कशा पद्धतीने तुम्ही थेरपी घेताय. बरोबर ना? बरोबर. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. एखादं तुमचं आमच्यावर थोडंसं लक्ष असू दे.